आणि आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यातील सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे आणि 13 जानेवारीपर्यंतच ही खरेदी करण्याचे निर्देश होते। मात्र महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्र की तरफ से, राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी कि सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए। 31 मार्च तक महाराष्ट्र सोयाबीन खरीदना चाहता है, तो महाराष्ट्र के लिए भी सोयाबीन की खरीद की समय सीमा बढ़ाकर जो उन्होंने 31 जनवरी तक बढ़ाने की मांग की थी, 31 जनवरी तक हम बढ़ा रहे हैं। तर ट्रॅफिक कोंडीचा त्रास आपल्याला अनेकदा होतो आणि या ट्रॅफिक कोंडीच्या त्रासाला वैतागून आपण अनेकदा रस्ते मार्गातून येण्यास टाळाटाळ करतो। पण ट्रॅफिक जामचा त्रास फक्त महाराष्ट्रात नसून जगभरातील लोकांना होतोय आणि याबाबत टॉमटॉम ट्रॅफिक रिसर्च या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालात वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात 3रा क्रमांक लागला आहे। 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागतोय। यात बंगलोर हे दुसऱ्या तर पहिल्या क्रमांकावर कोलकाता शहराचा समावेश आहे। हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक परिस्थिती देखील चिंताजनक असल्याचं या अहवालात म्हटलंय। जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, वाहनांची वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती आहे। पॉप्युलेशन वाढले, बाहेरच्या देशातले लोक इथे येऊन राहिले आहेत, लोक रूल पाळत नाहीत। बाहेरच्या गावातनं जी लोक इकडे येऊन राहिले ते ट्रिपल सीट फिरतात, त्यामुळे बेसिक पुणेकरांचे तर प्रॉब्लेम आहेतच ना। आणि त्यांच्या तिकडे सोयी नसतील त्याच्यामुळे ते इकडे येतात, त्यामुळे टोटल सगळ्याच गोष्टींवरती विचार करायला पाहिजे। एक नंबरला काय नाही देत असं वाटतं मला। लोक शिस्त पाळत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्याच्यामुळे असं होतं। पोलिसांचा काही धाक नाही, 3-3 सीट जातात, नो एंट्री कोणी पाळत नाही, कोणाला काही घेणं पडलेलं नाही। आणि समाजाने स्वतःला शिस्त लावली नाही तर कुठलं काय पोलीस येऊ नाही तर अजून कुठलं प्रशासन येऊ, कोणी काही करू शकत नाही। दरवर्षी अनेकदा जखमी करत अगदी जीवही घेणाऱ्या नायलॉन मांजावर विक्रीसाठी बंदी असतानाही सर्रास विक्री बाजारपेठेत सुरू आहे। उपराजधानी नागपूर शहरातील विविध कारवाईंमध्ये पोलिसांनी जप्त केलेला मांजा नष्ट करण्यात आलाय। जरीपटका पोलिसांच्या हद्दीत जवळपास 18 लाख रुपये किमतीचा मांजा पोलिसांनी नष्ट केला। तर नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर दाखल गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हे कलम जोडण्यात आले। महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली। नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 31,000चा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आता बालक हा कुठलंही कृत्य जो करतोय तर ॲक्च्युली पालकांचं हे कर्तव्य आहे की आपला पाल्य हा नक्की काय करतोय तर त्याला गुन्हा करण्यापासून प्रवृत्त करणं किंवा त्याने गुन्हा न करणं ही जबाबदारी पालकांवरही अनपेक्षितरित्या येते। त्यामुळे आपण ॲक्च्युली सुरुवातीला जे काही गुन्हे दाखल केले त्यामध्ये आपण त्यांना फक्त समज देत होतो, परंतु तरीही यावर ही जी पतंग उडवण्याची नायलॉन मांजा वापर कमी होत नव्हता, म्हणून आपण ही थोडीशी हार्श कारवाई आपण करीत आहोत। कोल्हापुरातल्या गांधीनगरमधील तरुणाच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 3 तासांनी छडा लावलाय। 2 अल्पवयीन मुलांसह 7 जणांना पोलिसांनी जेरबंद केलं। पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं। स्टेटस ठेवून दहशत माजवत हत्या करण्याच्या घटना कोल्हापुरात वाढल्यात। तर ट्रॅफिक कोंडीचा त्रास आपल्याला अनेकदा होतो आणि या ट्रॅफिक कोंडीच्या त्रासाला वैतागून आपण अनेकदा रस्ते मार्गातून येण्यास टाळाटाळ करतो। पण ट्रॅफिक जामचा त्रास फक्त महाराष्ट्रात नसून जगभरातील लोकांना होतोय आणि याबाबत
टॉमटॉम ट्रॉफिक रिसर्च या संस्थेनं अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात 3रा क्रमांक लागला आहे. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागतोय. यात बंगलोर हे 2ऱ्या तर 1ल्या क्रमांकावर कोलकाता शहराचा समावेश आहे. हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक परिस्थिती देखील चिंताजनक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, वाहनांची वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती आहे. पॉप्युलेशन वाढली आहे, बाहेरच्या देशातली लोक इथं येऊन राहिली आहेत, लोक रूल पाळत नाहीत. बाहेरच्या गावातनं जी लोक इकडे येऊन राहिले आहेत ते टिबल सीट फिरतात. त्यामुळे बेसिक पुणेकरांचे तर प्रॉब्लेम आहेतच ना, आणि त्यांच्या तिकडे सोयी नसतील त्याच्यामुळे ते इकडे येतात. त्यामुळे टोटल सगळ्याच गोष्टींवरती विचार करायला पाहिजे. एक नंबरला का नाही देत असं वाटतं मला. लोक शिस्त पाळत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय. त्याच्यामुळं असं होतं, पोलिसांचा काही धाक नाही, 3-3 सीट जातात, नो एंट्री कोणी पाळत नाही, कोणाला काही घेणं पडलेलं नाही. आणि समाजाने स्वतःला शिस्त लावली नाही तर कुठलं काय पोलीस येऊ नाही तर अजून कुठलं प्रशासन येऊ, कोणी काही करू शकत नाही. दरवर्षी अनेकदा जखमी करत अगदी जीवही घेणाऱ्या नायलॉन मांजावर विक्रीसाठी बंदी असतानाही सर्रास विक्री बाजारपेठेत सुरू आहे. उपराजधानी नागपूर शहरातील विविध कारवाईंमध्ये पोलिसांनी जप्त केलेला मांजा नष्ट करण्यात आलाय. जरीपटका पोलिसांच्या हद्दीत जवळपास 18 लाख रुपये किमतीचा मांजा पोलिसांनी नष्ट केला. तर नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर दाखल गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हे कलम जोडण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली. नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 31,000चा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता बालक हा कुठलंही कृत्य जो करतोय तर ॲक्च्युली पालकांचं हे कर्तव्य आहे की आपला पाल्य हा नक्की काय करतोय तर त्याला गुन्हा करण्यापासून प्रवृत्त करणं किंवा त्याने गुन्हा न करणं ही जबाबदारी पालकांवरही अनपेक्षितरित्या येते. त्यामुळे आपण ॲक्च्युली सुरुवातीला जे काही गुन्हे दाखल केले त्यामध्ये आपण त्यांना फक्त समज देत होतो, परंतु तरीही यावर ही जी पतंग उडवण्याची नायलॉन मांजा वापर कमी होत नव्हता, म्हणून आपण ही थोडीशी हार्श कारवाई आपण करीत आहोत. कोल्हापुरातल्या गांधीनगरमधील तरुणाच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 3 तासांनी छडा लावलाय. 2 अल्पवयीन मुलांसह 7 जणांना पोलिसांनी जेरबंद केलं. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. स्टेटस ठेवून दहशत माजवत हत्या करण्याच्या घटना कोल्हापुरात वाढल्यात. आता पुढली बातमी अशी की विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर आता सर्व पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची मुंबईत बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तर शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबूत करा अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत दिल्यात. मुंबईतील शाखा प्रमुख यांच्यासह सर्वच पदांवर नव्या नियुक्त्या होणार आहेत. तर मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह विविध रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या औषध पुरवठादारांचे कोट्यवधी रुपये थकलेले आहेत. औषध पुरवठादारांचे 120 कोटी रुपये थकवल्याचा आरोप होतोय आणि कोट्यवधी रुपये थकवल्यामुळे आजपासून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा पुरवठादार आणि औषध संघटनांकडून देण्यात आला. औषध पुरवठा बंद केल्यानं पालिकेच्या 27 रुग्णालयांवर परिणाम होण्याची शक्यता. आज 160 करोड महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यायचं आहे. महानगरपालिकेचे ऑडिट डिपार्टमेंट याला आता तयार नाही, कारण महानगरपालिकेची ऑलरेडी जी ठेवलेल्या ठेवी होत्या त्या संपवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा महानगरपालिकेला
कशा प्रकारे रन करायचं ही आता आयुक्तांना पडलेली काळजी आहे. गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स आहेत राज्याच्या, त्या हॉस्पिटलमध्ये तर ऑलरेडी तुटवडा आहे औषधांचा आणि लाडक्या बहिणीवर प्रचंड खर्च केला आणि आज त्याच लाडक्या बहिणींना औषधं मिळत नाही आहेत. त्याच लाडक्या बहिणींच्या आता इन्क्वायऱ्या चालल्या आहेत. त्यामुळे हा महाराष्ट्र कुठे चाललाय हे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईच्या जनतेने बघावं. गेल्याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा मीच मांडलेला होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशनही होत नाही आहे. कार्डिओचे सगळे ऑपरेशन आहे, दुसरीकडे हार्टचे ऑपरेशन वगैरे ब्रेनचे असतील मोठे ऑपरेशन होत नाही आहे. काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल. नसेल झालं तरी पण मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल.